आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन. शेतकरी प्रश्न, मुंडवा जमीन घोटाळा, तपोवन वृक्षतोडीचे पडसाद उमटण्याची शक्यता. विरोधी पक्षनेते पदावरून सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची चिन्ह. जैश ए मोहम्मद कडून घातपाताचा धोका. नागपुरात गुप्तचर यंत्रणांचा हाय अलर्ट. सूत्रांची माहिती. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धडकणार 4 मोर्चे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. उद्धव ठाकरे उपराजधानीमध्ये अधिवेशनाला उपस्थित राहणार. 11 आणि 12 डिसेंबरला लावणार उद्धव ठाकरे हजेरी. शिवसेनेच्या आमदारांची महत्वाची बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक. बैठकीमधून महायुतीच्या समन्वयाबाबतही होणार चर्चा. बीडमध्ये निकालाआधीच धमक्यांचं सत्र सुरू. वाल्मिक कराड तुरुंगातून बाहेर येतोय. बाजीराव धर्माधिकारी यांची कार्यकर्त्यांना धमकी. भाजप मुंबईमध्ये नागरी मेळावे आयोजित करणार. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मेळावे. महायुती सरकारनं केलेल्या कामाचा माहितीपट सुद्धा दाखवला जाणार. महापालिकेतील तिढा भाजप शिवसेना सामोपचारानं सोडवणार. दोन्ही पक्षातील नेत्यांची एकच समन्वय समिती बनवली जाणार. सूत्रांची माहिती. तिढा असलेल्या जागांचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे सुद्धा पाठवला जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाट विरुद्ध जंजाळ वाद पेटला. वादावर मंगळवारी नागपुरात महत्वाच्या बैठकीची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वादावर काढणार तोडगा. नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिपला. भाडेतत्वावर भूखंडासाठी एक रकमी 9.7 कोटींचा प्रीमियम. दरवर्षी 10,186 रुपयांचंही भाडं. राज्य सरकारचा बाधित शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय. अतिवृष्टी आणि महापुरानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 663 कोटी रुपयांचा दुसऱ्याच टप्प्यातील मदत वितरणाला दिली मंजूरी. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 717 कोटींचा निधी वितरित. पायाभूत सुविधांसाठी 1000 कोटींच्या निधीचीही केली पूर्तता. नाशिकच्या तपोवनमधील आंदोलकांशी आज चर्चा. मनपा आयुक्त आणि अधिकाऱ्यांचं आंदोलकांना चर्चेचं निमंत्रण. महाराष्ट्राचं शक्ती विधेयक केंद्रानं नाकारलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. शेतकरी विधेयक 2020-21 मध्ये विधिमंडळात मंजूर, मात्र आता केंद्रानं नाकारलं. वंदे मातरमवर आज संसदेमध्ये चर्चा. वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष चर्चेचंही आयोजन. पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटलांची होणार चौकशी. 10 तारखेला पुणे पोलिसात हजर राहणार. इंडिगोकडून प्रवाशांना 610 कोटींचा परतावा. प्रवाशांच्या 3000हून अधिक बॅगाहीच करण्यात आल्या परत. केंद्र सरकारनं केलं स्पष्ट. इंडिगोच्या वैमानिकांचं खुलं पत्र व्हायरल. पायलट आणि कर्मचाऱ्यांचा सातत्यानं अपमान केला जातोय. वैमानिकांनी पत्रातून मांडली खुली भूमिका. गोव्यातील क्लबमधील आगीचं कारण समोर. इलेक्ट्रिक फायर गनमुळे आग लागल्याचं स्पष्ट. गोवा पोलिसांची जय महाराष्ट्र माहिती. चित्रपट निर्माता विक्रम भट्टला अटक. राजस्थान आणि मुंबई पोलिसांची संयुक्त कारवाई. तर 30 कोटींच्या फसवणूक प्रकरणी अटक. मातृभाषेसह विद्यार्थ्यांना दुसरी एक भाषा शिकवा. तसंच विद्यार्थ्यांना दुसरी एक भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहित करा. यूजीसीचे सर्व शिक्षण संस्थांना उपक्रम लागू करण्याचे निर्देश. पुतीन पाठोपाठ झेलेन्स्की सुद्धा जानेवारीमध्ये भारताच्या भेटीवर येण्याची शक्यता. राजकीय संतुलन साधण्याचा सरकारचा प्रयत्न. जानेवारी 2026 मध्ये दौरा करण्याची शक्यता. गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19चा विजेता. तर फरहान भट्ट बनली उपविजेती.